50,000 रुपये सानुग्रह अनुदान दिलं गेलं आणि 1 लाखाची मागणी असताना 2 लाखापर्यंत आपल्याला कर्जमाफी देण्यात आली। त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे या सगळ्या बाबतीमध्ये। मी स्वतः आत्ताच म्हणजे आता जे मी गाडीत बोलत होतो ते बच्चूभाऊ कडूंशीच बोलत होतो आणि त्यांच्या ज्या काही शंका आहेत की बाबा काही त्रुटी आहेत त्या कृषी मंत्र्यांशी बोलून आम्ही चर्चा करून दूर करू। परंतु त्यांनी मुख्यमंत्री महोदयांबद्दल आणि उपमुख्यमंत्री महोदयांबद्दल जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ही त्यांची वैयक्तिक अपेक्षा आहे आणि म्हणून शिवसेनेचा मंत्री म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी अनेक दिवस असल्यामुळं जी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे ही शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे झालेली आहे आणि 100% शेतकरी जे पात्र आहेत त्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे आणि सानुग्रह अनुदानासाठी जे शेतकरी पात्र आहेत त्यांना देखील हे सानुग्रह अनुदान मिळणार आहे। पण प्रताप सरनाईक म्हणा किंवा इतरही आपले नेते म्हणतात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे। हे स्वाभाविक आहे ना, उच्च पदावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी बसलं पाहिजे ही माझी पण इच्छा आहे। मग ते मुख्यमंत्री पद आपलं उच्च पद आहे तर त्याच्यामुळे जशी भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की देवेंद्रजींनी मोठ्या पदावर बसलं पाहिजे, मुख्यमंत्री झालं पाहिजे, तसं मी देखील शिवसैनिक म्हणून देखील माझी इच्छा आहे ना की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सगळ्यात मोठ्या पदावर बसले पाहिजे। त्याच्यामध्ये वावगं असण्याचं काय कारण आहे? परंतु लोकशाहीमध्ये जे काही निर्णय झालेले आहेत त्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे। पण आशिष शेलारांना रुसलेलं दिसत नाही। ते म्हणतात की शिवसेनेनं नियंत्रण ठेवावं बच्चू कडूंवर आणि जे गैरसमज आहेत त्यावर एकनाथ शिंदेंनी भाष्य करावं। नाही, मी काय सांगितलं की स्वतः मी या संदर्भामध्ये शिंदे साहेबांशी देखील चर्चा केली, मुख्यमंत्री महोदयांशी देखील आत्ता अर्ध्या तासापूर्वी चर्चा केली आणि त्या दोघांशी बोलून बच्चू भाऊंना ज्या काही सूचना करायच्या होत्या, ज्या काही गोष्टीच्या विनंती करायच्या होत्या मी स्वतः शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळं त्यांना त्या विनंत्या केलेल्या आहेत। बच्चूकडून काही गैरसमज झालेले आहेत असं सावंत म्हणतायत। सोबतच शेतकरी कर्जमाफीवरून बच्चूकडून जे काही विधान केलं त्या संदर्भामध्ये उदय सामंतांनी आता प्रतिक्रिया दिली आहे।